हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यात पावसाचा जोर वाढला। भिडे पूल पाण्याखाली, हिंगणे खुर्द पर्वती भागात वस्त्यांमध्ये पाणी, तर खडकवासला धरणातून 2000 क्युसेकनं विसर्ग। आळंदीतही मुसळधार पाऊस। इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरचं रेलिंग तुटलं, प्रशासनाकडून पूल बंद। नाशिक शहरातील गोदावरी नदीला पूर। भांडी बाजार परिसरात पुराचं पाणी शिरलं। नदीकाठावरील दुकानं हटवण्यास सुरुवात। रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा। अंबा नदी धोकादायक पातळीवर, तर पाताळगंगा दुथडी भरून रोहा आणि सुधागड तालुक्यालाही मोठा फटका। वर्धापन दिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंचे 2 नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी शिंदे सेनेत प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली। उदय सामंत विशेष प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती। शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनाचं निमंत्रण जाणार असल्याची शंभूराज देसाईंची माहिती। तर स्नेहभोजनावरून निर्णय ठरत नसतो, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। तर अंबादास दानवेंकडून सामंतांना खोचक टोला। 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे आज मेळावे। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। इस्रायलमधील वैद्यकीय केंद्र आणि स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। तर इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या 639 नागरिकांचा मृत्यू। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली। नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचे 4 वाजता आहेत। टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या आपण पाहूया। पुणे